नमस्कार, आकाश मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजेवर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे। देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आणि आता भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक येत्या पहिल्याच टप्प्यामध्ये येत्या 19 तारखेला या ठिकाणी होत घातली आहे। भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मुख्य लढत यांच्या दोघांमध्ये आहे। दुसरं बसपाचे कुंभलकरजी, शेवक वाघा अपक्ष असे या उमेदवारांमध्ये निवडणूक रंगत होत आहे। आता आपण भंडारा जिल्ह्याच्या साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर येथील बाजार समितीच्या आवारामध्ये आज मंगळवार दिवस आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाजारासाठी जवळपास 20 ते 25 गावातील लोक या ठिकाणी येत असतात। आपण या बाजारामध्ये आलेल्या आपल्या स्थानिक मतदारांकडून जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडूनच लोकसभेच्या निवडणुकी संदर्भातली माहिती जाणून घेऊया। काय त्यांचे विचार आहेत, निवडणुकी संदर्भातले उमेदवाराबद्दलचे काय विचार आहेत, कोणाला मतदान करणार आहेत, महागाई कशी आहे, बेरोजगार कसे आहे, खरंच विकासाची कामं झाले का, या संदर्भात आपण नागरिकांकडूनच आता माहिती घेऊया। आकाशवाणीमध्ये आपण सगळ्या मतदारांच्या ठिकाणी स्वागत करूया। चला तर आता बाजारामध्ये झाला बाजार सांगा, आपलं नाव सांगा। आणि प्रश्न असा आहे की आता लोकसभेची निवडणूक आहे, आपल्याला माहिती आहे उमेदवार कोण आहेत? सुनील मेंढे, प्रशांत पडोळे आणि इतर आहेत काही। काय वाटतं निवडणुकीबद्दलचं वातावरण कसं आहे? निवडणुकीबद्दल म्हणजे आता आपापला प्रचार करत आहेत। मला सांगा की आता म्हणजे भाजपाच्या वतीनं अबकी बार 400 पारचा नारा लावला जात आहे। विद्यमान खासदार सुनील मेंढे याला बघितलं आपण मोहरण्याला येते वेळा आम्ही असं कधी पाहिला नाही आणि मोहरण्यात येते असं काम नाही आहे। मी मोहरण्याचा रहिवासी आहे। अच्छा, किशोर राऊत, तर कधी पाहिलंच नाही आम्ही त्यांना। खासदाराला कधी बघितलं नाही, नाही गावात तरी कामं आली नाही। आता प्रचाराच्या वेळेस आलो होतो। अच्छा, प्रचार दिवस फक्त त्या ठिकाणी आले। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत, ते नवीन आहेत आता, अच्छा, पण चांगले असतील असा म्हणजे आमचा अंदाज आहे। नाना पटोलेंचे समर्थक आहेत, नाना पटोलेंना उमेदवारी दिलेली आहे। नाना पटोले साहेब येत राहतात नेहमी। अच्छा, आणि काय वाटतं आपल्या निवडणुकीमध्ये तुमची अपेक्षा काय? अपेक्षा म्हणजे शेतकऱ्यासाठी काहीच या सरकारनं केलं नाही। आम्ही 15 वर्षापूर्वी जो धानाला 3000 3,500 भाव विकत होतो, आता या 2022 असं विकतो। धानाला भाव नाही, शेतकऱ्यांनी म्हणजे सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही असा आरोप यांचा आहे। आपण परत काही लोकांच्या मुलाखत या ठिकाणी घेऊया। आपण त्याच्यासमोर झाला बाजार झाला आपला? हो सर, काय नाव आपलं? सर निवडणूक आहे माहिती आहे? हो जी, हो लोकसभेची निवडणूक हो। भारतीय जनता पक्षाकडून खासदार सुनील मेंढे उभे आहेत, बघितल्या पण त्यांना? आपण नाही साहेब, आपण बघितलंच नाही त्यांना। बघितलं नाही? नाही नाही, अजून नाही आजपर्यंत। 5 वर्ष खासदार राहिले, भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, नाही पण आपण बघितलंच नाही साहेब त्यांना। बघितलंच नाही आपण? नाही नाही आपण कुठल्या रहिवासी आहात? मला वाटते मळेघाटचे. आता बघितलं नाही म्हणजे विकासाच्या कामा संदर्भात त्यांचं काय आपण का सांगू शकतो ना, बघितलंच नाही तर कोणता विकास केला का आता केला पुन्हा काय? निवडणुकीमध्ये उभे आहेत, हा, आपण देऊ ना नंतर कुणाला, पण त्यांना नाही देणार। त्यांना मत देणार नाही। त्याला काय म्हणलं आपलं निवडणूक आहेत? निवडणूक आहेत आता काम आपल्याला बोलतात। अच्छा, आपण खासदार मेंढेला ओळखताय? फक्त पोस्टर पाहिलं, पोस्टर पाहिलं? आपल्या भागाचे खासदार भंडारा गोंदिया जिल्ह्याचे भागाचे खासदार आहेत पण पोस्टरवरच पाहिले सर त्यांना। काय नाव आहे आपलं? संतोष वाडपिडे, कुठले? आसोल। आसूला. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही खासदार सुनील मेंढे खासदार भारतीय जनता पक्षाचे यांना आम्ही या क्षेत्रात बघितलं नाही असा त्यांचा आरोप आहे। आणि हे सत्य आहे की गेल्या 5 वर्षामध्ये सुनील मेंढे यांनी या भागाचा विकास केला की नाही केला हे स्थानिक जनता या ठिकाणी सांगतोय। आपण स्थानिक जनतेकडूनच या ठिकाणी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। गेल्या 5 वर्षापासून सुनील मेंढे यांना आम्ही बघितलं नाही असा आरोप या ठिकाणी मतदारांचा आहे। मला कोणत्या कधी राहता तुम्ही? चपळाला. काय नाव आहे? माकडे धनराज, धनराज माकडेजी. आता निवडणूक आहेत लोकसभेच्या है ना, कोणाला मतदान करणार? सुंद्याला सुनील मेंढे, मेंढेला मतदान करणार। मेंढेला बघितलं तुम्ही? आलं तर गावामध्ये कोणते कोणते कामं केले त्यांनी? केला, आता बाजार करू द्या। अच्छा, बाजार करता, बाजार करावा। अशी अवस्था आहे सध्या आमच्या खासदार साहेबांची। आणि या भागामध्ये
विकासाचे कामं खरोखरच झाले की नाही झाले याबद्दलची चर्चा नागरिक करतायत. आपण दादा काय म्हणते भाजीपाला व्यवस्थित झालं? निवडणुकात होता लोकसभेच्या कल्पना आहे? सध्या काय नाव आहे तुमचं? कुठे राहता? चपराळला. आता सध्या खासदार मेंढे साहेबांना पुढे तिकीट मिळाली है ना? आणि तिकडे कागदरसकडून प्रशांत पडोळे आहेत. बघितलं खासदारांना आपण? बघितलं. चांगलं काम आहे. काम वगैरे केले का पण? काही लोकांचं म्हणणं की कामं केले त्याला बघितलं. कोणते चपराला आले होते? कोणते कोणते कामं केले तेव्हा चपरामध्ये? आम्हाला यायला माहिती आपण तिकडे बाहेर राहतो. अच्छा, तुम्ही बाहेर राहताना काय बघितलं कसं? पहिल्यांदा कार्यक्रम म्हणजे बघितला द्यायला. अच्छा, आपलं नाव? नितेश बघमारे. कुठे राहता तुम्ही? चपराळ. अच्छा, गावामध्ये विकासाचे कामं झाले? तेवढं काही तर वाटत नाही. खासदार निधीमधून काय काम? तेवढं नाही वाटत नाही. कामच नाही झालंय बरोबर. आपलं काय बाबाजी? आंबेले राहतो. अच्छा अच्छा. तर आता निवडणूक आहेत लोकसभेच्या. हा, तर सुनील मंडळ तर जेव्हापासून निवडून आले 5 वर्षापासून त्याचा चेहरा दिसत नाही. अच्छा. हा, आणि कामाचा विकास काहीच नाही. अच्छा. मोदीजीचा विकास खूप आहे, पण खासदारच्या या निधीतून एकही काम झालं नसतं. बरं, खासदार काम झालं पाहिजे. नाही अच्छा, झालं. मोदीच्या योजना जी आहे केंद्र शासनाच्या योजना, मोदीच्या म्हणजे केंद्र शासनाची योजना, केंद्र शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचल्या. जी सर्व पोहोचले. अच्छा, तुम्हाला काय त्याचा लाभ मिळतो? हा, लाभ मिळाला. कोणकोणता लाभ मिळतो तुम्हाला? आता कास्तकाराला भेटला बोनस, सर्वच भेटला, अन्नधान्य भेटला. अच्छा. मोदीचा विकास खूप आहे, पण या खासदारचा विकास एक मला मला सांगा की स्थानिक खासदाराला बघून आपण मतदान करणार की मोदीला बघून मतदान करणार? मोदीला बघून मतदान करावं अच्छा. लागला. हा विकास त्याचा केला आहे. अच्छा. खासदारांना काहीच नाही केला आहे. अच्छा, मोदी 5 वर्षाला येऊन नाही बघा. म्हणजे खासदार निष्क्रिय आहे. हा, निष्क्रिय निष्क्रिय. अच्छा, खासदार निष्क्रिय आहे. खासदाराचे काय कामं नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्या भारतीय म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना गावापर्यंत पोहोचल्या असं यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. परत आपण पुढे जाऊया. बाजाराचा दिवस आहे. लाखांदी मोठी बाजारपेठ असते. या बाजारपेठेमध्ये जवळपास 20 ते 25 गावातील लोक या बाजारामध्ये येतात आणि विशेष करून वेगवेगळ्या स्तराचे लोक या ठिकाणी असतात. आपण साहेब नमस्कार. लोकसभेची निवडणूक आहे, लक्षात आहे ना? 19 तारखेला निवडणूक मतदान करायचं आहे. उमेदवार कोण कोण आहेत लक्षात आहे? मेंढे आहेत, पटोळे आहेत. अच्छा, मेंढे भाजपाकडून आहेत, विद्यमान खासदार. बघितलं आपण त्यांना? कसं काम आहे त्यांचं? नाही बोलतात, कुठे नाही बोलतात. आम्ही कसं आम्ही म्हणजे ग्रामीण भागातील जे मतदार आहेत हे कोणत्या पक्षाचा आपण सर्वे करत नाही, काय करत नाही. मतदारांचे भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बिनधास्त बरोबर काय हरकत नाही आपल्याला. कर्मचारी आता आपण इकडे नाही बोलू शकत, तिकडे नाही. बिलकुल बरोबर. धन्यवाद तुमचं. त्याला केळी वगैरे घेतलं तुम्ही? झाले केळी घेऊन. लोकसभेच्या निवडणूक आहे का? लोकसभेच्या निवडणूक आहे. मेंढे खासदार विद्यमान खासदार भाजपाकडून आहेत. प्रशांत पडोळेची काँग्रेसकडून आहेत. मेंढे साहेबांच्या कामाचं करा. कामच चांगलं आहे त्यांचं. आवडलं याच्या पुढे. अच्छा, याच्या मागे आवडलं याच्या पुढे चांगले काम करतील. चांगले काम करते. अशी आशा आहे आणि आम्ही त्यांना निवडून देऊ. अच्छा, बरं. अजून आपण या ठिकाणी काही लोकांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करूया. कुठे राहता तुम्ही? कोणत्या गावी राहता? मांदेडला. काय नाव आहे? भाजीपाला झाला सगळं घेऊन? स्वस्त आहे की महाग आहे? महाग आणि स्वस्त आहे. महागाई म्हणजे वाटतं का तुम्हाला महागाई आहे म्हणून? आता निवडणूक आहे. थांबा निवडणूक आता माहिती आहे उमेदवार कोण कोण आपल्याकडे? 19 तारखेला निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे, काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत. खासदार साहेबांना बघितलं आपण. आता तुम्हाला विचारतो की कोणाला वोटिंग करायचे? खासदार साहेब आता मागच्या 5 वर्षामध्ये खासदार होते मेंढे साहेब, त्यांचं काम. आणि आता नवीन आपले काँग्रेसचे उमेदवार आहेत पडोळे साहेब. मागच्या 5 वर्षामध्ये आपण खासदाराला बघितलं का आपल्या गावामध्ये वगैरे? नाही बघितलं का? त्यांचं काम वगैरे विकासाच्या गावात काही रस्ते सिमेंट काही नाही. आता कोणाला मतदान करणार? बघू. सध्या संभ्रमामध्ये येत नाही.
झाला बाजार झाला कसं आहे बाजारात भाव वगैरे सगळं ठीक आहे काही महाग वगैरे मोदी सरकारमध्ये महागाईच आहे मोदी सरकारमध्ये महागाई आहे महागाई आहे. आपले सुनील मेंढे खासदार साहेब ते आता या निवडणुकीत पुन्हा उभे आहेत. आता ते एकही वेळे या 5 वर्षात दिसून नाही पडले एकही वेळे अच्छा ते उभे आहेत म्हणून आता कोण ओळखणार आहे त्यांना ते ओळख नाही हा? 5 वर्ष झाले म्हणून नाव तुमचं महफूज पठाण महबूब पठाणजी लाखांदूरचे तुमचे राहणार आहेत लाखांदूर. लाखांदूर शहरात काय कामं झाले असतील विकासाची त्यांच्या माध्यमातून काम तर झाले जे पण ते पैसे जे ती आवकवाले काम करून राहिले सभा ते मोदी सरकार अच्छा बाकी जो लोकांचे हिताचे काम कुठे करून राहिले लोकांच्या हिताचं काम नाहीये लोकांच्या हिताचं काम नाही होतं भाऊ बरोबर नाच केलं ना नाही केलं नाही केलं का त्यांनी कामं? त्याला पाहिजे उडानपूर अच्छा कारण त्याला कमाई जास्त पाहिजे कामं जास्त आहे. अशा ठिकाणचं त्या कामाचं काम केलं. खासदार साहेब बघितलं तुम्ही नाही बघितलं नाही त्याला आम्ही. सुनील मेंढेजींना नाही बघितलंच नाही अच्छा दाखल पाहिलेच नाही अशी स्थिती आहे की खासदार मेंढेंना गेल्या 5 वर्षामध्ये आपण क्षेत्रामध्ये बघितलं नाही विकासाचे कामं नाही हा सरसर मतदारांच्या ठिकाणी आरोप आहे आपण पुढे जाऊया आणि पुढे अजून काही मतदारांच्या मुलाखती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया आलेच नाही ना आले असते तर सांगितलं असतं ना. नाव काय तुमचं गुरुचंद राऊत गुरुजी गाव कुठले तुम्ही गवळ्याचं. गौरवाचे तुमच्या गावात किती खासदार आले नाही नाही पण आता परत निवडणुकीत उभे आहेत हो हं? पण आता आले नसल्यामुळे आमची नाराजी आहे त्यांच्यामुळे. नाराजी आहे हो पण शेवटी कसं आहे का आता केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचे कामं चांगले म्हणतात नाही आमच्यासाठी नाही हं? आम्हाला त्रास नाही तुमच्या गावात काय विकासाचे कामं झाले खासदाराच्या माध्यमातून नाही झाले आमच्या नजरेमध्ये काहीच नाही आता आमच्या इथले- आम्हाला खासदार झाले सुनीलजी मेंढे आमच्या सामने काही आलेच नाही अच्छा. आता निवडणूक असल्यामुळे ते दिसून राहिले आम्हाला द्या त्याला द्या आमच्या जमणार नाही आता. अच्छा तर आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत या क्षेत्रातले नेहमी प्रतिनिधित्व करतात त्यांच्या माध्यमातून डॉक्टर प्रशांत पटोले हो जे यांना पण उभे आहेत हो ते आमच्या मन आहे ते आम्ही जिथे देऊ तिथे ते देऊ आम्ही बोलून ते दाखवणार नाही. बिलकुल गुप्त मतदान नाही आपण ज्याला मतदान करायचं करायचं पण विद्यमान खासदार जे आता निवडणुकीत उभे आहेत याच्याबद्दल तुमची नाराजगी आहे हो ते आपल्यासाठी नाराजगी म्हणजे भक्ती नाराज. अच्छा तर अशी चित्र आहे या ठिकाणी मला सांगा तुमचं नाव सांगा प्रकाश किशनजी देशमुख या इथे. सर्व लोक बोलायचं आहे त्या विषया देशमुख साहेब मला सांगा की आता विद्यमान खासदार आपल्या भंडाराच्या गोंदियाचे सुनीलजी मेंढे आता भाजपाकडून ते परत निवडणुकीत उभे आहेत काँग्रेसकडून प्रशांत पटोले उभे आहेत पहिला प्रश्न असा माझा की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे ते मागच्या 5 वर्षामध्ये माझा खासदार होते आता पूर्ण या खासदारकीच्या दरम्यान 5 वर्षाच्या दरम्यान तुम्ही त्याला बघितलं का? चेहराच नाही पाहिला अच्छा हो 5 वर्षाला चेहराच नाही पाहिला खासदार साहेबाचा म्हणजे गावात आलेच नाही आलेच नाही गावात दिसलंही नाही पण लाखांवरती नाही दिसले आम्हाला अच्छा कुठे बाजारपर्यंत फिरायला तरी तिथेच सांगा. म्हणजे कधी तुमचा संबंधच नाही आला. संबंध नाही आला. मग गावामध्ये विकासाचं काम वगैरे काय झाले काहीच नाही खासदार वगैरे काय नाही काही नाही खासदार निधी काही नाही बरं, ते तर म्हणतात की आम्ही खूप मोठा विकास केला काही विकास नाही केला प्रत्येक त्यांना. गावात काही विकास नाही केला सुनील मेंढे म्हणतात की मी गावागावात सगळ्यात जास्त फिरणारा माणूस आहे गावागावामध्ये जिल्हा परिषद नाही विकास केला पण त्यांना खासदार निधी काही विकास अच्छा आता यादवराव पटोलेंचा मुलगा यादवराव पटोले म्हणजे त्यांचे म्हणजे महर्षी म्हणले जाते त्यांना आता डॉक्टर आहेत हो त्यांना करून विदेशामधून म्हणजे डॉक्टरी करून आले त्यांच्याबद्दल काय तुमचं मत आहे आपण देवाला तयार आहोत द्यायला. निवडून द्यायला तयार आहोत आम्ही द्यायला पण खासदाराबद्दल तुमचा रोष आहे हो खासदाराबद्दल रोष आहे कारण की आम्ही पाहिलंच नाही बघलंच नाही ना 5 वर्ष झाले. नरेंद्र मोदी सगळे काम आहेत ना नरेंद्र मोदींनी कामं कसं काय चाललंय महागाई वाढली ना हो. अच्छा मग महागाई खूप वाढली अच्छा मग कशी चालली तिथे तसं घेते ना महागाई वाढली महागाई खूप वाढली आता तुम्हाला 6,000 रुपये दिले ना वर्षाचे पण जीएसटी वाढली ना पुरत ना टपल्यापासून आणि जुत्यापासून जीएसटी वाढली जीएसटी वाढली तिथे पेट्रोल वाढला डिझेल वाढला नाही पण जीएसटी वाढली तर तुम्हाला आता 6,000 रुपये महिन्याची देऊन काय म्हणजे भागतं ते? केंद्र शासन 6,000 रुपये देतो राज्य शासन 6,000 रुपये देतो 50 रुपये किलो तेल केलं पाहिजे अच्छा हा त्याला खरं महत्व आहे 2000 ला काही उपयोग नाही आता आपली बार 400 बार दिली आम्ही पाऊस समजतं सामन्याचा आपली बार 400 बार आपली बार 400 बार नारा लागलाय 300 बार 300 बार आम्हाला फुकटच दिलं पाहिजे पुरा हं? पुरा फुकट दिलं पाहिजे राहण्याची आमची अवकाश नाही आहे अच्छा पुरा फुकट दिलं पाहिजे अच्छा मोदी सरकारने एवढं काम केलं हा बाजारावर तेवढं हे काम केलं आपलं नाव सांगा कुठे राहतं ईश्वर बावनकुळे बावनकुळेची तेवढं काम केलं असून हा आज लोकांना 6,000 रुपयाचा 12,000 रुपये केला अच्छा पण 600 रुपये होते तर 1,500 रुपये केला हा तरी पण लोकांना नाही का खाऊन गेल्यावर वाचायला लागतं अच्छा पण समाधान नाही आहे लोक बेकार आहे लोक बेकार नाही आहेत
जास्त नसल्यानंतर असं कुठे मला असं नाही की आता 80 कोटी लोकांना मोफत अनाज देतोय म्हणतो सरकार की नरेंद्र मोदी म्हणजे 80 कोटी जनता हे बेकार आहे. राबण्याची आमची क्षमता नाही राहिली, म्हणजे लोकांची क्षमता नाही नाही राबण्याची. राहिली म्हणजे फुकट घेतल्यानंतर असं आपण वाटतं ना. भाजपाचे पदाधिकारी आहे नाही भाजप म्हणजे काय ना बीजेपीवर धाका इंका म्हणजे काय आपल्याला माहित नाही. अच्छा आता तो जो लोकांचा म्हणजे असं म्हणणं आरोप आहे की गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही खासदाराला या तुम्ही एक क्षेत्रात ऑब्झर्व करा का ह्या 12 म्हणजे 2014 पासून का कोणतं म्हणजे आतापर्यंत काय झालेलं आहे आणि कसं वातावरण आहे हा मी ऑब्झर्व करायला सांगा पाहिजे. मला काय 1-2 उदाहरण सांगा ना, काय झालं म्हणजे नेमकं कोणता विकास झाला? सर्वच विकास झालेला आहे. महागाई वाढली आहे, लोकांचा आरोप आहे. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आहे, 650 रुपये किलो मटण झाली, कोण नाही खाल्लं. अच्छा दारू वाढली तर कोणा असं म्हटलं, कोणच नाही म्हटलं. मग याच्यावर कोणी ऑब्झर्व केला का? एवढं 650 रुपये किलो मटण झाली, दारू वाढली, हे सगळे वाढले, तर मग मोफत धान्य देण्याची मग गरज मला काय? एक त्यांचा भागती कसं आहे? हे मोफत धान्य देण्याची गरज काय? मग मला सांगा याच्यामध्ये गेलं आहे म्हणजे याच्या पहिले 70 वर्ष त्यांनी लावून ठेवलेलं आहे. याचा अर्थ असा की नरेंद्र मोदी लोकांना मोफत धान्य वाटून त्यांना आळशी करतोय असं म्हणायचं आहे का? आळशी नाही. तर त्याचा आरोप आहे की लोकांना म्हणजे काम करण्याची कुवत नाही, त्यांची क्षमता नाहीये. नरेंद्र मोदींनी समजा राशन बंद केलं, राशन सरकार बंद पडणार, हा? सरकार पडणार. सरकार पडणार. राशन बंद केलं तर सरकार पडणार. फक्त राशन देऊन लोकांचे मत घेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीचा आहे असं यांचं सरकार म्हणणं आहे. तसं नाही, तुम्ही चुकीचं वाक्य म्हणजे बोलता. तुम्ही स्थानिक मतदारांना म्हणजे स्थानिक मतदारांची म्हणता की त्यांची काम करण्याची लायकी नाहीये. शीला दीक्षित जेव्हा होती, जेव्हा कांदा वाढला, शीला दीक्षित पडली. आठवतं म्हणजे तुम्हाला? भाव वाढले तर सरकार पडेल. नाही, भाव वाढला तर नाहीये, हा. फुकट खावायची आम्हाला सवय पडली. अच्छा, फुकट खायची सवय पडलेली आहे म्हणून नागरिकांना फुकट खायची सवय पडली आहे असं निश्चितच भाजपाच्या कार्यकर्त्याचं असं म्हणतात की लोकांना फुकट खायची सवय पडली आहे. तुम्हाला फुकट खायची सवय पडली आहे? तुम्हाला क्षमता करण्याची गरज नाहीये, म्हणजे काम करण्याची गरज नाहीये. आता तुमचे एक कार्यकर्ता म्हणजे तो फुकट खाण्याची क्षमता आहे, म्हणजे नरेंद्र मोदी फुकट देतोय लोकांना. नरेंद्र मोदी फुकट देतोय. नरेंद्र मोदी कुठल्या योजना देतोय फुकट? घरून थोडी देणार आहे, आपल्या घरून थोडी देत आहे. आपल्या घरून देणार नाही. बिलकुल. तुमचं नाव? अनिल मिश्रा. अनिल मिश्रा. नरेंद्र मोदी आपल्या घरून देणार नाहीये. शासनाची योजना तो राबवतोय. चला या ठिकाणी गर्दी झाली, आपण परत पुढे जाऊया थोडंसं. वेगवेगळे विचार आहेत लोकांचे. अनेक लोक म्हणतात की आम्ही खासदाराला 5 वर्षामध्ये आपल्या क्षेत्रात बघितलं नाही, खासदार नेतृत्वातून कसल्या प्रकारचे काम झाले नाहीये. हा निश्चितच नरेंद्र मोदीच्या काही योजना म्हणजे केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या केंद्र शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचल्या कदाचित त्याच्यावर पूर्ण शाश्वती लोकांची नाहीये, विश्वास लोकांचा नाहीये. काही लोकांचं असं म्हणणं आहे की लोक आळशी झाले आहेत, लोकांना आळशी झाले. 650 रुपये किलोचा मटण खायला त्यांच्याकडे पैसे आहेत. याचाच अर्थ असा की नरेंद्र मोदी जे रेवडी वाटण्याचं काम फक्त आरोप करतोय, त्या रेवडी नरेंद्र मोदी वाढतोय आणि लोकांनाच आळशी बनवण्याचं काम करतोय का, हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. आपलं गाव काय? जगदीश बरं जगदीश बरं. कुठे असता आपण? येतात लाखांदूरला असता. घरकुल वगैरे मिळाला तुम्हाला? नाही मिळवलाय, मिळालाय. नाव वगैरे आहे लिस्ट मध्ये? नाही मिळवलाय. है ना. तुमचा घर पक्का आहे का 2 मजली? नाही 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 तुम्हाला घरकुलची गरज नाहीये? आहे ना. कसं नाही अजून नाही मिळाला. नरेंद्र मोदी तर घरोघरी घर देऊन राहिला, प्रत्येक घरकुल देऊन राहिला. येऊन राहिला, परंतु आता बुद्धा तेवढी आपल्याला कुठे मिळणार आहे? अच्छा, झालं नाही का कुटुंबात 3 लोक असतील 4 लोक असतील प्रत्येकाला वेगवेगळं घर भेटते? हो भेटतात ना. तुम्ही अर्ज नाही केलं का मग? नाही आपल्याला तुम्हाला मिळालं घरकुल? नाही जी. हा? ब्रह्मदास रामचंदी गोरे गौराळा. गौराडा. हो. खासदाराला बघितलं आपण? नाही आता जे उमेदवार आहेत काँग्रेसचे प्रशांत फडोळे नाही याला पण बघितलं नाही. आता निवडणूक आहे 19 तारखेला. हा मतदान करणार? हा. काय डोक्यात ठेवून तुम्ही मतदान करणार? आम्हाला ज्याला द्यायचं द्याल ते नाही, देऊ ना. नक्की नक्की. पण तुम्ही विकासाच्या भर देणार की नरेंद्र मोदीच्या घोषणावर भर देणार? ज्याला वाटेल त्याला देऊन आम्ही तेवढं तर नियम नाही सांगू शकू, अच्छा. पण घरकुल आम्हाला शासनाच्या मिळत नाही योजनेचा अजून. शासनाच्या योजनेचा काय लाभ मिळाला? आमचे वडील, आम्हाकडे शेती वगैरे काहीच नाही, पण आमचे वडील गरीबच आहेत. अच्छा. पण आम्हाला वडिलाच्या नावाचा घरकुल अजून मिळाला नाही. आम्ही गौराडचे स्थापिक आहोत. कमवून ही अवस्था आहे. कमवूनच खातो नाही. कमवून खाणारे लोक आहेत, दिवसभर राबराब करणारे लोक आहेत, आम्ही रिटायर रोज कमाई करणारे लोक आहेत, जो काम धंदा मिळतो काम करणारे लोक आहेत. मात्र ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा सुद्धा केंद्र सरकार यांच्या पूर्ण करू शकले नाही असा आरोप यांचा आहे. आपण जरा थोडा पुढे जाऊया. काय घेतलं तुम्ही? पूर्ण घेतलो ना वांगे भेद्रे वांगे घेतलं का? इथे या ना, बोला ना, फोटो काढा ना, तुम्ही बोला ना इथे. काय नाव आहे तुमचं? संजय राऊत संजय राऊजी. कुठे राहताय? लाखांदूर. लाखांदूरला.
आता निवडणूक आहे 19 तारखेला हो है ना. हो ना सर. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि काँग्रेसकडून पडोळीजी आहेत. हो सर. बरोबर आहे, दोघात मुख्य लढत आहे. हो. पहिला प्रश्न असा की खासदार साहेबांना बघितलं का आपण? नाही ना. असं म्हणतं 5 वर्ष झाले हो विद्यमान खासदार आहेत आपले. नाही ना, आपण नव्हतो मग त्या कालावधीत. करंट मध्ये म्हणजे 24च्या याच्यामध्ये हा? महाराजने पाहिला सत्यपाल महाराज पण खासदारांना बघितलं नाही. अरे वा वा वा. म्हणजे सत्यपाल महाराजांना बघितलं पण खासदारांना बघितलं नाही. विद्यमान खासदार आहेत आपले आता परत ते उमेदवार आहेत. कसं करणार मग? दिसलेच नाही ना. त्याला पाहाल कसे मग आता तुम्ही मतदान कसं करणार? मग आता जे उमेदवार बघितलंच नाही, विद्यमान खासदार 5 वर्ष असताना सुद्धा बघितलं नाही. दोघांची तुलना करावी लागेल अच्छा. आणि तुलना करून आपल्याला त्याच्यावर बरं, मला सांगा, ठीक आहे, एक आपण बघितलं नाही पण केंद्र शासनाच्या योजना गावामध्ये आल्या का पोहोचल्यात? खासदार निधीतून कोणते कामं झाले काय लक्षात आहे? नाही. काही कामं नाही. खासदार निधीतून काही नाही. अच्छा. काय नाही, एक समस्या आहे शेतकऱ्याला 24 तास लाईन द्या, बाकीचा काही नको द्या. कोणताही आमदार हो, कोणताही खासदार हो, दादा आपलं त्याच्याशी काय नाव? मतलब आहे? दादा आपलं नाव? माझा हेमराज चौधरी आहे, मी पाऊंगावरून बोलत आहे. अच्छा. आता का परिस्थिती आहे शेतकऱ्याची? हमी भाव देतो मला, कुठं हमी भाव गेला, काय कुठे गेला, कुठे लाईन? 12 तास लाईन आहे, स्वतः महाराष्ट्रात लाईन कुठे लाईन नाही भेटून राहिली. काय अर्थ आहे कोणत्या राजकारणी लोक असेल? सरकार सारखा कलर बदलत आहेत. बरोबर. निवडून आले का भाजपात पडले, भाजपातून इकडे येतात काँग्रेससाठी. काय मतलब आहे? हे कोणतं राजकारण करून राहिले? भाडकाव सर्व लोक आहे सरण्यासारखा करा. ज्याला नया डोटा काय खोटा बोलता त्यांना राजकारण करावं. याचं राजकारण आमच्या शेतकऱ्या बोलता नाही करू शकत. केंद्र शासनाने राज्यात मुख्य उपमुख्यमंत्री काय मुख्यमंत्री आहे ते सांगा. भंडाऱ्यामध्ये आले होते की तुम्हाला सतत 12 तास वीज मिळेल. काय ते भाडे राहीन देणार 12 तास आम्ही देतून द्यायला आमचा खाऊन राहिले ते आमचा स्वतः राहते शेतकरी राहतात त्याच्या आम्ही नाही खातो. सब लालूचवाले विपारी देवले संतर देऊन मंतर घेणारे लोक आहेत का? ते आम्ही संतर देतात, आमच्याकडे मंतर घेऊन खराब नाही सरकार. काय सांगू? या इकडे या ना, नाव सांगा आपलं. या मोदी सरकार. अशी अवस्था आहे. खात्यावर पैसे मिळाले, खात्यावर पैसे कोणते पाहिजे? पैसे बोनसचे की विधानाचे? नाही, आमच्या मोदी सरकारचे पैसे जमा नाही झाले आम्हाला. अजून नाही झाले. 6000 मिळतात ते झाले? नाही मिळाले. अच्छा. नाव का तुमचं? रामदास मी मेश्राम, कुठं? मलेघाट. मलेघाटचे. शासकीय योजनेचा सुद्धा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही, मिळाला नाही असं या ठिकाणी लोकांच्या तक्रारीत आरोप आहे. निश्चितच केंद्र शासनाच्या विविध योजना ज्या आहेत, केंद्र शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही किंवा ते पोहोचण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार अक्षम ठरलेली आहे. कारण ते नेतृत्व करणारे भाजपाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी या लोकसभा क्षेत्रामध्ये कसल्या प्रकारचं कामं केले नाही असा आरोप आहे. आणि जो संपर्क लोकांचा असायला पाहिजे तो संपर्क त्यांनी केलेला नाहीये असा सुद्धा आरोप या मतदारांच्या ग्रामीण भागातील मतदारांचा. आपलं नाव सांगा. विलास काशीराम दिगोरे, कुठे असतात? मलेघाट. या महापौराचा हात कटला तर त्याला गाडी गुडी कायची नाही भेटली. आता सुनील मेंढेंनी अपंगासाठी कॅम्प लावले होते, त्या कॅम्पचा फायदा तुम्हाला मिळाला नाही का? नाही, काहीच नाही. हा यातून तपासणी वगैरे झाली होती? हो तपासणी झाली पण फायदा मिळाला नाही. नाही. नागपूर 4 महिने अशी पद्धती आहे की तपासणी झाली, त्या कॅम्पच्या माध्यमातून लाखो करोड रुपयाचा निधी शासनाचा हडप केला जातोय, अपंगाच्या नावावर नोंदणी केली जातोय, अपंगाची तपासणी केली जाते, पण अपंगांना ज्या अपंगत्व आलेलं त्या अपंगाचं साहित्य त्यांना जे द्यायचं ते साहित्य सुद्धा अपंगापर्यंत पोहोचलेलं नाही. म्हणजे अपंगाच्या नावाने सुद्धा खासदारांनी या ठिकाणी निधीचा हडप केला असा आरोप या ठिकाणी केला जात आहे. आपण पुढे जाऊया. या ठिकाणी सायंकाळची वेळ आहे, लोक बाजाराचं सगळं आटोपून भाजीपाला घेऊन आता वापस गावाकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितच दिवसभर त्यांनी जो भाजीपाला खरेदी केला किंवा त्याची जो महागाई आहे या महागाईच्या काळामध्ये निश्चित झळ पोहोचते आहे. पण ही झळ पोहोचत असताना सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, शासनाच्या विविध योजनांचा फायदा त्यांना मिळाला पाहिजे. लोकांचे बेसिक नीड्स आहेत, बेसिक गरजा आहेत, त्यांना घरकुल आतापर्यंत मिळालेलं नाहीये. शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा बरोबर होणार नाही. शेतकऱ्यांना जे 6000 रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळते ते अजूनही त्यांच्या खात्यावर पोहोचले नाही. या छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत या सत्तेमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण ते लक्ष मात्र या ठिकाणी पुरवत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी सध्या विद्यमान खासदार जे आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत सुनीलजी मेंढे यांच्याबद्दलचा रोष जनता या ठिकाणी व्यक्त करते आहे. आपण अजून काही लोकांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करूया.
निश्चितच आठवडी बाजार आणि आठवडी बाजारामध्ये जवळपास 20 ते 25 गावातील लोक या ठिकाणी येतात आणि अशा वेळेस स्थानिक लोकांचं भावना काय, त्यांचं समस्या काय. मग झाला बाजार आपला, काय नाव आहे आपलं? देशमुख. कुठे असतं आपण? खैरीपटला. मला सांगा की आता निवडणूक आहे 19 तारखेला लोकसभेच्या. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान खासदार आपले सुनीलजी मेंढे या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत, काँग्रेसकडून प्रशांत फडणवीस या ठिकाणी आहेत. मला पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारू इच्छितो की खासदार मेंढेनं गेल्या 5 वर्षामध्ये आपण आपल्या गावात आपल्या शेतात कधी बघितले तर नाही. अच्छा, बघितलं नाही म्हणजे मग त्यांच्या माध्यमातून जो विकास निधी वगैरे गावात यायचा तो आलेला आहे? विकासाचे कामं झाले गावात? पाहिजे तेवढा तर नाही आले, पाहिजे तेवढा झाले नाही. कारण का अडीच वर्ष ते कोरोनातच गेले. कोरोनामध्ये गेले. बरोबर. काय विकास काम होणार? पण त्याचं असं म्हणजे असं म्हणणं आहे की मी प्रत्येक गावात भेटी दिलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे काम मी या ठिकाणी केलेलं आहे. भेटी तर दिले नाही म्हणा, अच्छा, परंतु काम तर त्यांचे असतीलच इकडे तिकडे, आम्हाला तर तेवढं माहित आहे. मला सांगा तुम्ही भाजीपाला वगैरे या ठिकाणी खरेदी केलं, दर आठवड्याला आपण भाजीपाला खरेदी करतो, आपण शेतकरी वर्गातल्या या ठिकाणी खरोखरच महागाई आहे? महागाई तर नाहीच, भाजीपाला सारखंच आहे, अच्छा, काही महागाई नाही आहे. महागाई कुठे असते? त्या दारूच्या ह्यामध्ये जर गेले तर पोबा तो महाग होते तरी तो महाग नाही राहत. अच्छा, इकडे तेल घ्यायला गेलं तर तेल महाग होते. शेतकऱ्याचे काही अडचणी? शेतकऱ्याच्या काय अडचणी? सगळ्या त्या दलालाचे पोट भरणे राहते. अच्छा, शेतकऱ्याला भाव तेवढा मिळतच नाही भाव कास्तकाराला. आता धानाला पण योग्य भाव दिला असं नरेंद्र मोदी म्हणतोय. धानाला तर सध्या आता आहेच, आता 2-4 वर्ष झाले तर सारखंच आहे भाव. अच्छा, पण त्या प्रमाणात खर्च पण वाढलेला आहे? खर्च तर वाढणारच आहे. अच्छा, म्हणजे डीएपीच्या म्हणजे पैसे वाढले, डिझेलचे पैसे वाढले, पेट्रोलचे पैसे वाढले, त्या प्रमाणामध्ये जे रेट वाढायला पाहिजे धानाचे म्हणा की बाकीच्या शेती पिकाचे त्या पद्धतीने वाढले असं वाटते? नाही, ते तर नाही वाढले म्हणा. खताच्या किमती आता वाढल्या, खताच्या किमती धान वाढायला पाहिजेत. आता बरं सांगा, 6,000 रुपये केंद्र सरकार तुम्हाला देतोय, शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रोत्साहन राशी पण देतोय. हे 6,000 रुपये तुम्हाला देतोय, हे म्हणजे पुरेसे आहे? हो, ठीक आहेत ना. आजपर्यंत या काँग्रेसच्या काळामध्ये आम्हाला काय संडास सुद्धा नाही भेटला. अच्छा, आता या मोदीच्या सरकारमध्ये आम्हाला संडास सुद्धा भेटला नाही. बीपीएल वालेच पाहिजे होते त्यावेळेस. अच्छा, आता बीपीएल पण झाले, त्याच्यामुळे आमचं नाव आलंय. हो, सगळ्याला केंद्र शासनाच्या योजना तुम्हाला लाभ मिळाला? हो, केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ सुद्धा या ठिकाणी मिळाला असं सर्वांचं म्हणणं आहे. आपण सहमत आहे त्यांच्यासोबत? हो, सहमत आहात. अच्छा, म्हणजे शासनाच्या योजना, केंद्र शासनाच्या योजना छान आहेत. अच्छा, छान राबवत आहेत. छान राबवत आहे. फक्त खासदार की म्हणजे खासदार जे होते सुनील मेंढे त्यांच्यावर नाराज होत आहे, नाराजगी आहे. कारण ते आले ते. होणारच आता. अच्छा, चला, खासदार मेंढेवर लोक नाराज आहे, मात्र केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या केंद्र शासनाच्या योजना काही प्रमाणामध्ये या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत असं या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे. बाजार आहे, आपण बघू शकता. झाला बाजार झाला आपला? हो, बाजार झाले सर. काय नाव आहे आपलं? मुरलीधर. कुठे असतं आपण? इंदोराला. मुरलीधर रामचंद्र. निवडणूक आहेत लोकसभेच्या, उमेदवार कोण आहे माहिती आहे? आपला प्रशांत पटोले अच्छा, आणि सुनीलजी मेंढे. खासदार साहेबांचं काय काम झालं आपल्या गावामध्ये? मेंढे साहेबांचं आता माहित नाही तेवढा. मेंढे साहेबांना बघितलं आपण गावामध्ये कधी? नाही, इकडे नाही बघले, पण लाखांदूरला आले ना बरेच. लाखांदूरला बरेचदा आले. काय खासदारीच्या विकास निधीतून काय कामं वगैरे झाले? कामाचे रोड वगैरे झाले अच्छा, त्यांच्या निधीतून नाही झाले, पण सर्व काय मोदीच्या काळात ह्यात झाले. मोदीच्या काळात नाही झाले, मोदीच्या माध्यमातून झाले. हा. मोदी म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून झाले. निश्चित मोदी सरकारच्या माध्यमातून काय कामं झाले? दादा आपलं नाव? राजू येरणे आसोला. आसोल्यामध्ये आले खासदार साहेब? नाही, कधी मुखच नाही दिसला. कधी मुख दिसला नाही? नाही. आपलं काय अडचणी आहेत काय, म्हणजे असं काय समस्या आहेत? भरपूर समस्या आहेत शेतकऱ्याच्या, पण त्या मोदीच्या नावाखाली हे सगळे खासदार होतात साहेब. अच्छा, पण जो विकास व्हायला पाहिजे, कमीत कमी खासदारांना गावात येऊन विकास का झाला का नाही पाहायला पाहिजे. अच्छा, कधी त्यानं आमच्या गावात येऊन पाहिलंच नाही. अच्छा. खासदार झाले 5 वर्षात कधी आलेच नाही. आता परत त्यांना आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं केलंय, उभं पण केलेलं आहे. माझी इच्छा नाही आता. त्यांना रिंगणात उभे केले, पण मोदीनं जे काम केलंय ते खासदार साहेबांना नाही केलं. आता म्हणजे नरेंद्र मोदीला बघून आपण मतदान करणार की स्थानिक प्रतिनिधीला बघून मतदान करणार? ना, आता स्थानिक कारण खासदार म्हणतो की मला मोदीचा प्रतिनिधी म्हणून मला निवडून द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आता मोदीचे प्रतिनिधी म्हणून निवडून पाठवणार की स्थानिक प्रतिनिधी म्हणून? नाही, आता स्थानिक प्रतिनिधी म्हणून. बरोबर आहे. बरोबर आहे. स्थानिक, कारण आता काही नाही राहिलं त्याच्यात, सगळं त्याच्या नावाखाली हे भोंगळ कारभार आहे. याचा भोंगळ कारभार सुरू आहे. प्रधानमंत्र्यांच्या नावाखाली भोंगळ कारभार सुरू आहे. विकासाचे काम कुठल्या प्रकारचे नाही आहे. खासदारांना या ठिकाणी आम्ही बघितलं नाही असा सरळ आरोप
या ठिकाणी मतदारांचा आहे. आपण लाखांदूरच्या आठवडी बाजारामध्ये काही मतदारांच्या याचे मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना आणि विशेष करून गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान खासदार सुनील मेंढे जे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, या खासदाराचा कार्यकाल कशा पद्धतीने या ठिकाणचा होता हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रिझल्ट आपल्या समोर आहे. निश्चितच लोकांचं मन हे कलुषित झालेले आहेत, लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. विकासाचं काम या ठिकाणी कसल्या प्रकारचं झाले नाही असा स्पष्टपणे आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बघूया 19 तारखेला आपण सगळं मतदान करणार आहेत. सचत विवेक बुद्धी समोर ठेवून ते मतदान करणार आहेत. अशा वेळेस मतदार राजा शेवटी कोणाच्या पेटीमध्ये झोळीमध्ये मतदान टाकतोय आणि परत पुढच्या 5 वर्षाकरता कोणाला निवडून देतोय हे येणाऱ्या 19 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हाच लक्षात येईल. मात्र तुर्तास या ठिकाणी बहुतांश मतदार हे विद्यमान खासदाराच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल विचारलं, काँग्रेसच्या उमेदवाराबद्दलचा नवीन असल्यामुळे त्यांच्याबद्दल सध्या आम्ही मत प्रदर्शित करू शकणार नाही असेही विचार त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेले आहेत. आता अगदी 8-9 दिवसावर निवडणुका या ठिकाणी आहेत आणि 8 दिवसानंतर जेव्हा मतदार राजा मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदान करणार त्यावेळेस पुढच्या भविष्यामध्ये आपल्या कशा पद्धतीचा विकासाची संकल्पना असेल हा विचार समोर ठेवून कोण आपल्याला म्हणजे फायदा करून देणार आहे, कोण आपल्या पाठीशी राहणार आहे हा विचार करूनच मतदार राजा मतदान करणार आहे. बघूया अजून आपण काही पुढच्या ठिकाणी मुलाखती घेऊया. मी निशाद लांजेवार, आकाश न्यूज, लाखांदूर.